अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे। भाजपचे खासदार हेमंत सावरा आहेत माझ्यासोबत। सावरा सर, आजपासून सुरुवात होतीये, काय अपेक्षा आहेत बजेटमधून? खरं तर मागच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच आम्ही आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त भरीव तरतूद येण्यासाठी खूप आशावादी आहोत। आणि मागील काळामध्ये आपण बघतो की आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांच्या माध्यमातून अनेक अशी भरीव तरतूद ही पालघर जिल्ह्यामध्ये झालेली आहे। मग ते रेल्वेच्या माध्यमातून असेल, पर्यटनाच्या माध्यमातून असेल, आदिवासी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून असेल किंवा वाढवण मंदिराच्या माध्यमातून असेल, नागरी वस्तीच्या माध्यमातून असेल, अनेक योजना ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत, आदिवासी बहुल भागामध्ये आलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे आम्ही खूप आशावादी आहोत की या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आमच्या पालघर जिल्ह्याला भरीव अशी तरतूद ह्या मिळेल आणि या निमित्ताने पालघर जिल्ह्याचा निश्चित विकास होईल असं मला खात्री वाटते। सगळ्यात मोठं जे पोर्ट आहे वाढवणचं पोर्ट, त्याला खरं तर विरोध देखील झालेला होता। ते तुमच्या ह्याच्यात तुमच्या मतदारसंघामध्ये आणि त्याचं काम देखील सुरू आहे, पंतप्रधानांनी त्याचं भूमिपूजन केलं। हो, निश्चितच भारतातलं सर्वात मोठं बंदर हे पालघर जिल्ह्यामध्ये तयार होत आहे आणि भारताच्या केवळ पालघर जिल्ह्याच्याच नव्हे तर पूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारं असं हे बंदर आहे। आणि त्याच्यामुळे याच्या माध्यमातून साधारणतः 10 लाख रोजगार हे डायरेक्ट रोजगार निर्मिती होणार आहे। इनडायरेक्टली साधारणतः 1 करोडच्या वर रोजगार निर्मिती होणार आहे। आणि मला वाटतं की या निमित्ताने आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये विविधांगी अशी रोजगार निर्मिती होऊ शकेल आणि आमच्या आदिवासी बहुल भागातला तरुणी आहे ह्याच्यामध्ये त्यांना रोजगार मिळाला तर निश्चितच आमचा जो आदिवासी बहुल भाग आहे त्याला निश्चित दिलासा मिळेल। मी सांगताय कोट्यावधी रोजगार या वाढवण पोर्टमुळे तयार होणार आहेत किंवा मिळणार आहेत आदिवासी बहुल भागाला, पण सगळ्यात मोठा आरोप हा आहे की आदिवासी किंवा मच्छीमार जे आहेत ते सगळे या सगळ्यामुळे संपून जाणार, मच्छीमारी संपेल आणि मच्छीमार सगळे संपून जातील, हा प्रमुख आरोप तिथल्या स्थानिक विरोधी पक्षांनी केलेला आहे किंवा नागरिकांचा देखील असल्याचं बघायला मिळतं। नाही, अशा प्रकारच्या काही शंका कुशंका ज्या आहेत त्यांना JNPच्या माध्यमातून आणि पोर्ट मिनिस्टरच्या माध्यमातून त्यांच्या पूर्ण शंकाचं निरसन केलं जात आहे। तिथल्या ज्या मच्छीमार हा राहिला पाहिजे, जगला पाहिजे, त्यांची पारंपरिक जी मच्छीमारी ती सुद्धा टिकली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून तिथे विविधांगी उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला यशसुद्धा येते। आणि किनारपट्टीतल्या बऱ्याचशा भागातल्या गावातल्या तरुणींना रोजगाराच्या निमित्ताने तिथे ट्रेनिंग देणं हे सुद्धा JNPच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं की पारंपरिक जी मच्छी व्यवसाय हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, तो सुद्धा टिकला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपलं भारत सरकार काम करतं आहे। निश्चितच हे हेमंत सावरा होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मच्छीमार टिकला पाहिजे, त्यासाठी सरकार प्रयत्न करतं। हे सांगत असताना आदिवासी समाजासाठी खूप मोठ्या तरतुदी या अधिवेशनामध्ये सरकारकडनं केल्या जातील अशा पद्धतीचा विश्वास देखील हेमंत सावरा यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलेला आहे।